मुलं शाळेतून आले की काहीतरी बनव. या काहीतरी नावाच्या पदार्थाचा अजूनही तरी शोध लागलेला नाही. चला तर मग काय, आहोंनी पाणीपुरीचं पॅकेट तर आणलेलंच होतं. मग टेरेसवरचा ताजा ताजा पुदिना घेतला अर्धी वाटी, त्यात कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतलं तिखट चटणीसाठी, तिखट पाणी करण्यासाठी. आणि या ठिकाणी चिंच आणि गुळाचं गोड आंबट असं पाणी, 2-3 बटाटे उकडण्यास टाकले आणि त्याचा छान रगडा बनवून घेतला. या ठिकाणी बघा तिखट पाणी तर तयार झालं. आता आपण बटाट्याची साल पण काढून घेऊ. छान इथं मॅशरनी बारीक केलं कारण बटाटे गरम होते. त्यानंतर साल काढून घेतली आणि बटाटे पण छान परतून घेतले. थोडीशी हळद, जिऱ्याची फोडणी देऊन आणि मीठ टाकून या ठिकाणी बघा साल काढून झाले आणि छान अशी परतून घेतले. रगडा तर आपला तयार झाला आहे. आता आपलं राहिलं आहे आंबट गोड पाणी बनवायचं. चला ते पण इथं तयार झालं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता पाणीपुरीची तयारी आपली पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी बघा आहोंनी आणलेलं पुरीचं पॅकेट, बटाट्याचा रगडा, बारीक शेव आणि बारीक चिरलेला कांदा. चला तर मग मस्त अशी आपला पाणीपुरीचा बेत इथं तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मस्त अशी आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. आता आम्ही घेतो पाणीपुरीचा आस्वाद. चला तर बाय बाय.